परभणी येथील घटनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र धिक्कार करण्यात आला। देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। परभणी इथं घडलेल्या घटनेचा धिक्कार करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं। यातील आरोपीस मनोरुग्ण समजून कारवाई करण्याचं टाळू नये, कारण तो त्याच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं पीक घेतोय आणि तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर आणि त्याच्या मागे असणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कडक कारवाई करावी। देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान पूनम गेट इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जय हो। सर कवाड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयदीप भाई कवाड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा वाहिंगड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम। भारतीय राज्यघटनेप्रमाणे असणाऱ्या त्यांना अभिप्रेत असणारी भारतीय पेनल कोर्ट आहे, त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, तुम्ही आम्हाला अटक करा, तुम्ही आमच्यावर कारवाई करा। परंतु ज्यांनी देशद्रोह केला त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? देशद्रोह्यांना तुम्ही मोकळे सोडता आणि देशप्रेमी माणसं की जे संविधानासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता, म्हणजे या देशातील प्रशासनसुद्धा, या देशातला पोलीस प्रशासनसुद्धा कुठेतरी देशद्रोह करतोय। या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे आम्ही मागणी करतोय आणि निदर्शने करून ती मागणी करतोय। आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, अनिल सोनकांबळे, अंकुश मडीखांबे यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।